नमस्कार. ऋतू कुठलाही असो, गुडघेदुखी, टाचदुखी, पाय दुखणे, सांधेवात, कंबरदुखी, हाडांचे इतर आजारांनी जर तुम्ही त्रस्त असाल, प्रचंड प्रमाणात जर तुम्हाला पेन असेल, तर हा घरगुती उपाय वापरा. घरातीलच काही वस्तू वापरून आपण चमत्कारिक तेल तयार करणार आहोत. अगदी एकही रुपया खर्च करायचा नाही आहे. एकदा करा, तुमचे सर्व त्रास दूर होतील. गुडघेदुखी कायमची दूर होईल. हाडांचे आजार कायमचे दूर करा. हा घरगुती उपाय करा आणि राहा चिंतामुक्त. 100% रिझल्ट जर हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कधीकधी पाय खूप भरतात, अशा वेळी काय करायचे कळत नाही. तर अशा वेळी काय करायचे, तर हे जे तेल आहे, या तेलाने मस्तपैकी मॉलिश करायची आहे. आपल्याला कशा पद्धतीनं करायचे आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. अशा पद्धतीनं जर पाय भरतात, वयोवृद्ध जर आपल्या घरामध्ये असतील किंवा आपलेही पाय भरतात, तर अशावेळी काय करायचं. अशा शिरा भरतात, बघू शकता तुम्ही. वय झालेल्या माणसांचे अशा शिरा भरत असतात. तर अशावेळी काय करायचं, तर अशावेळी एक मी घरगुती उपाय तुमच्यासाठी, घरगुती रेमेडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तिचा वापर कसा करायचा हे अगोदर मी तुम्हाला सांगत आहे. बनवण्याच्या अगोदर मी तुम्हाला तेल मी गुडघ्याला लावून दाखवलेलं पण आहे. तशा पद्धतीने तुम्ही अगदी हलक्या हाताने मसाज करायचा आहे. कधीकधी आपण जर पडलो तर दुखणं हे कायमचं, कधीकधी बोटाला, हाताला किंवा पायाला किंवा गुडघ्याला कायमस्वरूपी दुखणं राहत असतं. हे कायमस्वरूपीचं दुखणं जर तुम्हाला घालवायचं असेल तर हे जे तेल आहे, हे तेल तुम्ही वापरू शकता. त्या ठिकाणी आपल्याला फक्त मालिश करायची आहे या तेलाने. पण हे तेल बनवायचं कसं ते आपण बघणार आहोत. एकदा बनवून जर तुम्ही हे तेल ठेवलं तर तुम्ही वर्षभरही या तेलाचा वापर करू शकतात. अगदी आरामात वर्षभर हे तेल तुम्हाला टिकणार आहे. पण तेल जे आहे बनवताना काळजी घ्यायची आहे. काय काळजी घ्यायची आहे या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेच. पण तेलाने जर अशा पद्धतीने तुम्ही मॉलिश केली, सांधेदुखी जर तुमची असेल, हाडांचे जर तुम्हाला आजार असतील, तर चांगल्या पद्धतीने जर तुम्ही मॉलिश केली तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट 100% मिळणार आहे. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मोहरीचं तेल. आपले मराठी माणसं मोहरीचं तेल खात नाही, पण हे मोहरीचं तेल किती उपयोगी आहे, याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. मोहरीचं तेल खूप खूप गुणकारी आहे. तुम्ही 1 चमचा भाजीमध्ये वरतून घेतलं मोहरीचं तेल तरीही खूप फायदे तुम्हाला मोहरीच्या तेलापासून भेटणार आहे. पण ह्या मोहरीच्या तेलाने असा काही जादुई चमत्कार होईल असं आपल्याला स्वप्नातही वाटत नसतं. पण तरीही मोहरीचं तेल एवढं कमाल करून जाणार आहे. आपल्याला मोहरीच्या तेलापासून मॉलिशचं औषध तयार करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, मार्केटमध्ये गेल्यानंतर हे तेल जे आहे ते किती महाग भेटतात, पण त्याची प्रोसेस बनवण्याची खूप खूप सोपी असते. ही सोपी प्रोसेस मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर या ठिकाणी आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि कापूर घ्यायचं आहे. कापुराचे 2 प्रकार असतात बरं का. एक भीमसेन कापूर असतो आणि एक साधा कापूर असतो. तर आपल्याला भीमसेन कापूर घ्यायचा नाही आहे. या ठिकाणी 4-5 वड्या आपल्याला साधा कापूर आहे तो कापूरच घ्यायचा आहे. साधा कापूर 2-4 वड्या घ्यायच्या आहे. आपल्याला भीमसेन कापराचा वापर करायचा नाही आहे. तुम्हाला जर तेल जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही 2 चमच्याला 4 वड्या पकडून अशा पद्धतीनं तुम्ही प्रमाण वाढवून तुम्ही जास्त प्रमाणात तेल तयार करून ठेवा. तुम्हाला जर पहिल्या दिवशीच रिझल्ट आला तर हे तेल जास्त बनवून ठेवायला काहीही हरकत नाही आणि 100% एका हप्त्यामध्ये तुमचा जो आजार आहे, ते जे हाडांचे आजार आहे ते अगदी पूर्ण बरे होणार आहे. कधीकधी मणक्याचे आजार असतात, कधीकधी हाडांचे आजार असतात, कधीकधी शोल्डर पेन असतं, कधीकधी खूप काही आजार हाडांचे आपल्याला ऐकण्यास येत असतात. प्रत्येकजण हाडांच्या त्रासाने ग्रस्त असतो. त्यासाठी आपल्याला घरगुती तेल जर आपण हे वापरलं, एवढ्या महागड्या क्रीम, एवढे महागडे तेल बाहेरून घ्यायचे, हे जर तुम्हाला टाळायचं असेल आणि घरच्या घरी तेल आपलं साधं आणि व्यवस्थितरित्या छानपैकी बनवलेलं तेल जर आपल्याला वापरायचं असेल तर हे तेल तुम्ही वर्षभरही बनवून ठेवू शकता आणि अगदी जेव्हा लागेल, अगदी डोकेदुखीवर सुद्धा तुम्ही ह्या तेलाने मॉलिश जर केली तर 10 मिनटात तुमची डोकेदुखी गायब होईल. अशा पद्धतीचं हे तेल आपण आज तयार करणार आहोत. तर या ठिकाणी मी कापूर जो आहे, कापुराच्या 4 ते 5 वड्या ज्या आहे ते मी बारीक करून घेतलेला आहे. मस्तपैकी पावडर करून घ्यायची आहे आपल्याला. जरी त्याची पावडर नाही झाली तरी थोडंसं रफली आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आणि नंतर ते तेलामध्ये आपोआप असं विरघळून जातोच कापूर.
तर ही पावडर करून घेतलेली आहे. ह्या तेलामध्ये, ह्या पावडरमध्ये आपल्याला 2 चमचे मोहरीचं तेल घालायचं आहे आणि ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही जे जिन्नस आहे, दोन्ही वस्तू आहे त्या छानपैकी मिक्स झाल्या पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला तेल घालायचं आहे आणि अशा पद्धतीने इतका वेळ त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी 2 चमचे आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे. 4-5 कापराच्या जर वड्या असतील तर त्यासाठी 2 चमचे आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे. बनवून ठेवायचं असेल तुम्हाला किंवा बनवून कोणाला द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही जास्त बनवू शकतात. याचं जर तुम्हाला 4 चमचे तेल घेतलं तुम्ही तर 8 तुम्ही आपलं कापुराच्या वड्या घेऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही प्रमाण वाढवून त्याचं तुम्ही औषध बनवू शकतात, तेल बनवू शकतात. मॉलिशचं औषध याने गुडघ्यांवर खूप छान परिणाम होतो. सांधेदुखी असेल, गुडघेदुखी असेल, डोकेदुखी असेल, हाडांचा कुठलाही आजार असेल, हे जर तेल तुम्ही वापरलं तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. पण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुमचं नावही कमेंट्स बॉक्समध्ये लिहायचं आहे. नवीन जर तुम्ही आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार, येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. तर अशा पद्धतीने हे जे तेल तयार झालेलं आहे हे अशा पद्धतीने हलक्या हाताने अगोदर लावून घ्यायचं आहे, स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हलक्या हाताने मॉलिश करायची आहे, जेणेकरून जे दुखणं आहे आपलं तिथे आपला हात पण फिरल्या जाईल आणि जे दुखणं आहे आपलं ते हळूहळू या तेलाने, हे तेल जे आहे ते आतमध्ये मुरतं आणि मुरल्यानंतर तिथे खूपच म्हणजे हे जे घर्षण आहे हे तेलाचं आणि आपल्या हाताचं, आणि घर्षण तयार होऊन तिथे गरमी तयार होते, गरम तयार होतं. आपण मॉलिश करत असताना तसं गरम असं लागत असतं मोहरीचं तेल, कापूर आणि आपला हात जो आहे तो असं गरम लागत असतो आणि अशा पद्धतीनंच त्याची मॉलिश करायची आहे. आणि हे जे दुखणं आहे आपण जर वारंवार जर असं तुम्ही हप्त्यातून 2 ते 3 वेळेस जर केलं तर नक्कीच तुम्हाला आराम भेटू शकतो, नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगला येऊ शकतो. फक्त हप्त्यातून 2 ते 3 वेळेस योग्य पद्धतीने करायचं आहे. फक्त तुम्हाला हे जर तेल साठवून ठेवायचं असेल तर ह्या तेलामध्ये कुठल्याही पद्धतीचं पाणी किंवा इतर द्रवपदार्थ पडता कामा नाही आहे. त्याची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. अगदी 1-2 वर्षही हे तेल आपण वापरण्यासाठी बनवून ठेवू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमची.